कॉलेजमध्ये पदवी मिळाल्यानंतर शेती करण्याचा धाडसी निर्णय मी घेतला, पण हा निर्णय माझ्या इतक्या अंगलट येईल मला वाटलं सुद्धा नव्हतं. पारंपरिक शेतीला बाजूला ठेवून काहीतरी आधुनिक प्रयोग करायचं ठरवलं होतं. भरपूर काही बदल पण घडवायचा होता आणि भरपूर काही नवीन पण करून दाखवायचं होतं. पण या सगळ्यामध्ये आडवा आला अशोक सहकारी साखर कारखाना. आपल्या शेतामध्ये मळीचं पाणी सोडून दिलं, जमिनीचा पीएच वाढवला, पाण्याचं पीएच खराब केला आणि पाण्याचा TDS 1890 पर्यंत पोहोचवला. सुरुवातीला या सगळ्या गोष्टींचा काही फरक नाही पडला, पण जसं नुकसान वाढायला लागलं तस या गोष्टी मी सिरियस घेत गेलो आणि या गोष्टीबद्दल सोशल मीडियावर आवाज उठवायचा पण प्रयत्न केला. खरं तर मित्रांनो, सुरुवात आपण एका व्हिडिओ पासून केली बरं का, पण त्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स भेटल्यामुळे ना याचा आपला आवाज आहे ना पूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचला आणि हळूहळू सगळ्यांनीच आपल्याला सपोर्ट करायला पण चालू केलं. पण मित्रांनो, सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होण्यापेक्षा ना सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट असते की आपल्याला अधिकाऱ्यांना जाऊन भेटावं लागतं आणि या संदर्भात ना आपल्याला कंप्लेंट देऊन ना त्याचा पाठपुरावा पण करावा लागतो. आणि हाच पाठपुरावा करत असताना आपल्याला अनेक भ्रष्ट अधिकारी सुद्धा भेटले बरं का, ज्यांना आपण फक्त मोबाईलच्या कॅमेऱ्याच्या धाकावर नमवलं बरं का आणि आपले काम पण करून घेतले. पण मित्रांनो, याच्यातून आपल्याला फक्त एक गोष्ट समजायला भेटली की सामान्य जनतेला मित्रांनो न्याय लवकर भेटू नाही शकत बरं का. जोपर्यंत तुम्ही कॅमेऱ्याचा आणि तुमच्या सोशल मीडियाचा त्यांना धाक नाही दाखवत ना, तोपर्यंत लोक आपले काम सुद्धा करत नाही. बाकी मित्रांनो, लहानपणापासून स्वप्न बघितलं होतं का काळ्या आईची ना सेवा करायची बरं का, आणि याच काळ्या आईची सेवा करण्यामध्ये जर का कोणी ना अडथळा आणत असेल तर त्यांचं मित्रांनो 100% आपण कार्यक्रम लावणारच आहे बरं का. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता संघर्ष आहे ना फक्त माझ्या एकट्याचं उरलेलं नाही बरं का, हा पूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचतोय बरं का. आणि महाराष्ट्रातले अनेक लोक आहे ना मला सपोर्ट पण करताय, त्यामुळे मित्रांनो तुमचे मनापासून आभार. आणि मित्रांनो, आपण ना त्या शेवटच्या ऑफिस पर्यंत सुद्धा जाणार बरं का, जिथं आपल्याला काम होऊ शकतं बरं का. आणि त्यामध्ये मित्रांनो किती पण खर्च होऊन द्या ना, आपले किती पण हाल होऊन द्या, पण आपण कुठल्या पण परिस्थितीमध्ये माघार घेणार नाहीये. आणि मित्रांनो, आपल्या संघर्षामध्ये जर का तुम्हाला सामील व्हायचं असेल तर आपल्या आयडीवर लवकरात लवकर फॉलो करून घ्या बरं का. आणि आपल्या व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पाठवा जे आहे ना भरपूर दिवसाचा आहे ना अन्याय सहन करताय.